स्वागत महाविद्यालयाच्या यांचं स्वागत या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने संपन्न होत आहे। या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले खुलताबादचे न्यायाधीश श्री इंदलकर साहेब, वाहतूक विभागाचे संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक साहेब श्रीमान किशोर पवार साहेब, तसेच या खुलताबाद तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय धनंजय फराटे साहेब, त्यांच्यासोबत आलेले वकील संघाचे खुलताबाद वकील संघाचे अध्यक्ष सन्माननीय भोसरे साहेब, त्यांची सर्व टीम आणि खुलताबाद पोलीस स्टेशनचे आमचे सर्व पोलीस बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो, माझा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी सर्वप्रथम मी फराटे साहेबांना आणि किशोर पवार साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो की कुटुंबासोबत आनंदाने घेऊ घास अशी म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। यानंतर आदरणीय किशोर पवार साहेब, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा प्रकारचे समुपदेशनाचे कार्यक्रम तर होतात, परंतु आपल्या अभ्यासक्रमात सुद्धा सडक सुरक्षेचे नियम आपल्याला दिलेले आहेत आणि त्या सडक सुरक्षतेचे नियम केवळ आपणच पाळायचे नाही, तर आपण घरातील व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी सडक सुरक्षतेचे जे नियम तुम्हाला माहिती आहे ते आपण त्यांना सांगितले पाहिजे की कोणत्या कॅमेरा आहे, रेकॉर्डिंग आहे, आम्ही सदर व्यक्तीचा पुढच्या किंवा मागच्या बाजूने फोटो घेतो, त्याची नेम प्लेट झूम करतो आणि त्याला पोलिसाच्या सिग्नलचं व्हायलेशन केलं, हेल्मेट लावला नाही, पोलिसांनी इशारा केल्यानंतर पळून गेला, अशा प्रकारचे दंड सुद्धा करतो। त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी थांबा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना काय समस्या आहे हे सांगा आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आपल्या याच्यावर एक चेहऱ्यावर आनंद असतो की आपण पोलिसांना फसवलं आणि निघून गेलो, ट्रॅफिक पोलीस काही केलं नाही, पण ते दिवस गेले। आता या इन्स्ट्रुमेंटमधून तुमच्या वाहनांचा फोटो काढला जातो आणि तुम्हाला दंड केला जातो। आता याच्यानंतर तर पुढच्या स्टेजमध्ये आपल्या वाहनांच्या नेम प्लेटच अशा येणार आहे की त्याच्यामुळे सर्व तालुका खुलताबाद तालुक्याचे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री निलेश इंदलकर सर, जिल्हा वाहतूक शाखेचे श्री किशोर पवार सर, एवढे मृत्यू झाले आणि त्यापेक्षा जवळपास दुप्पट म्हणजे 3 लाख मृत्यू म्हणजे लोक कायमचे जायबंदी झाले। तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये रस्ते अपघात होतात, त्याचं कारण आहे की भारत हा तुम्हाला माहीत आहे की सर्व म्हणजे जगामध्ये लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि भारतामधलं दळणवळण हे प्रामुख्याने रस्त्यावरचं आहे, म्हणजे रस्ते मार्गाने दळणवळण। आणि याचा परिणाम असा आहे की जगामध्ये सर्वात जास्त अपघाताची संख्या आणि अपघातामध्ये मृत्यू पडणाऱ्या व्यक्तींची संख्या ही जगात भारताचा पहिला क्रमांक आहे। तर भारतासारख्या देशाला रस्ते अपघातामध्ये होणारे मृत्यू आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणारे परिणाम हे परवडणारे नाही। त्याच्यासाठी जनजागृती म्हणून हे ठिकठिकाणी देशभर वेगवेगळ्या पातळीवर त्याच्या इकडे लक्ष द्या, मागे बोलून तर 3 महत्त्वाचे घटक आहेत ज्यामध्ये मानवी चूक आहे किंवा वाहनाची स्थिती आहे किंवा रस्त्यांची स्थिती आहे। या 3 घटकापैकी सर्वात महत्त्वाचे जर काय असेल मानवी चूक आहे। मानवी चुकीमध्ये रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग आहे, ड्रंक अँड ड्रायव्हिंग आहे आणि जे ओव्हर स्पीडिंग आहे, हे 3 महत्त्वाचे घटक आहेत। आता याच्यामध्ये मानवी चुका याच्यावर सविस्तर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि परिस्थिती बघितली तर हा रस्ते सुरक्षा सप्ताह फक्त 1 महिना नाही तर वर्षभर करण्याची आवश्यकता आहे आणि हा कार्यक्रम आम्ही इथे फक्त कार्यक्रम घेणं या दृष्टिकोनातून आयोजित केलेला नाही आहे। आमच्या इथं तुमच्या खुलताबादला कार्यरत असणारे वाहतूक शाखेचे दांडगे पोलीस निरीक्षक साहेब आणि सर्वांनाच सांगितलं की बाबा शाळेमध्ये आयोजित करावं। तर याचं कारण असं आहे
की सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडं सगळे चिखलाचे गोळे आहेत आणि आता त्याला एक सुबक आकृती करायची, छान माठ करायचं का त्याला चिखलाचा गोळाच ठेवायचा, हे त्या मागे बसलेल्या सगळ्या शिक्षक वृंदाच्या हातामध्ये. म्हणून आम्ही कॉलेज, शाळा हे निवडलं जात आहे. आपण जर शैक्षणिक पद्धतींचा विचार केला तर जपान, युरोपियन देश यांच्यामध्ये मॉडेल्सच्या दृष्टिकोनातून लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. बऱ्याचशा या ड्युट्यांमध्ये आम्हाला फॉरेनर्सचा सुद्धा योग आला. तर तिथे जर ट्रॅफिकचं व्हायलेशन केलं ना तर एखादा खुनासारखा गुन्हा केल्यासारखं सगळेच लोक त्या व्यक्तीकडे बघतात. आणि माझ्या देशामधली परिस्थिती काय, रॉंग साईडने येणारा एकदम आनंदात जोरात येतो आणि आपल्या साईडने जाणारा काहीतरी गुन्हेगार हळू चालतो, अशी परिस्थिती झालेली आहे. मित्रांनो, ही परिस्थिती अतिशय विदारक आहे. सध्या देशामध्ये दर 3 मिनिटामध्ये एक मृत्यू होतोय आणि 2023ची नॅशनल क्राईम ब्युरो ऑफ रेकॉर्डची जी आकडेवारी आहे, 2023मध्ये भारतामध्ये 1,73,000 बळी गेलेले. आणि आमचे एक IG साहेब होते, ते म्हणायचे की धिस इज द मर्डर ऑन रोड. हा आपण आपल्या चुकांमुळे रोडवर केलेला खून आहे आणि याच्यामध्ये तुम्ही, मी सर्वच सहभागी आहोत. कारण आपल्या देशामध्ये ट्रॅफिक व्हायलेशन करणे ही भूषण बाब आहे आणि आम्हाला ट्रॅफिकचं पालन करणाऱ्या लोकांना फुल देऊन सत्कार करावा लागतो. म्हणजे इतकी परिस्थिती, त्याच्यामध्ये सगळे जबाबदार आहे. तुम्ही सीट बेल्ट लावत नाही, तुम्ही हेल्मेटचा वापर करत नाही, आपल्या लहान मुलांना आपण तसा आदर्श घडवून देत नाही. अंडर 18 मुलांना आपण बिनधास्तपणे चाबी देतो गाडीची, जाऊ दे इथपर्यंत जायचं. सुरुवात माझ्यापासूनच होते, जा ब्रेकचा पुडा घेऊन ये, मी गाडी देतो. ही परिस्थिती अतिशय भयावह आहे. आणि जर आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या वर्षी फक्त ग्रामीण शहर सोडून 781 अपघात घडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 475 लोकांचा मृत्यू झालेला आहे. किती? 475. हा आकडा जरी दिसला तरी याच्यामध्ये डेथ होणारा करता पुरुष किंवा महिला आहे. त्याच्यामुळं त्याच्या मागे 4 लोकांचं आणि त्याचे आई वडील असतील तर 6 लोकांचं कुटुंब याच्यामुळं निराधार झालेलं आहे या एका अपघातामुळं. आत्ता शाळेचे मुख्याध्यापक सर सांगत होते की 2 विद्यार्थ्यांचं सुद्धा हे झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे समाजशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे, 10वी, 11वी, 12वी ते ग्रॅज्युएशन संपेपर्यंतचा हा कालखंड वादळाचा कालखंड असतो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये. त्याच्यामध्ये होणारे जेनेटिक बदल, त्याला नवीन गोष्टींचं अट्रॅक्शन, त्याचं वाहणारं रक्त, हे सगळं. आणि गोवा हे असे राज्य आहे की तिथे वाहतुकीचं तंतोतंत नियमांचं पालन होतं. रस्ते लहान असल्यामुळं कुणीही ओव्हरटेक करून जात नाही. पण माझ्या इथे परिस्थिती कशी आहे, थोडं जाणगार हा पुढे जातो, तो तिकडून येतो आणि मग तुम्हाला ट्रॅफिक पोलीसची आवश्यकता. तुम्ही सर्वच ट्रॅफिक पोलीस आहात. तुम्ही जर तुमच्या नियमांचं व्हायलेशन नाही केलं ना तर कुठंच ट्रॅफिक जाम होणार नाही. परंतु सगळ्यांना जाण्याची घाई, वाहतूक. आणि या 2 वर्षामध्ये तर मला 2 वर्ष झाले, पण मला आवर्जून जाणवतं की जेव्हा जेव्हा आम्ही रस्त्यावर उभे राहिलो तर प्रत्येकाच्या डोक्यावर आकाश पडले की पोलीस आमच्यासाठी उभे, ही संकल्पना काहीच नाही. हे दंड करण्यासाठी उभे. हा दंड आम्ही चांगल्या व्यक्तींना करत नाही. समाजातील फक्त कायद्याचं व्हायलेशन करणाऱ्या लोकांसाठीच पोलीस आहे. पोलीस चांगल्या व्यक्तींसाठी नाही. त्यावेळी आम्ही वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेणे, अपघातात मदत करणाऱ्या लोकांचा सत्कार करणे, लहान मुलांना मॉडेलद्वारे याचं मार्गदर्शन करणं, त्याच्यानंतर जे कोणी ट्रॅफिकचं उल्लंघन करत नाही अशा व्यक्तींचा सत्कार करणं, या सर्व गोष्टी करत असतो. आणि आज आमचा शाळा आणि कॉलेज निवडण्याचा याचा मानस आहे की या लहान मुलांवर ही संकल्पना झाली पाहिजे. मी माननीय न्यायाधीश सरांना सांगू इच्छितो की आम्ही सर शाळा व कोचिंग क्लासेससाठी जिल्ह्यामध्ये 100 पत्र तयार केलेले आहेत पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सहीने. त्याच्यामध्ये आम्ही आवर्जून या गोष्टी सांगितल्या की लहान मुलांना जर तुम्हाला 12-15 वर्षाच्या मुलांना काही वाहन द्यायचं असेल तर 50 cc इंजन क्षमतेपेक्षा कमीचं वाहन तुम्ही देऊ शकता. त्या वाहनाचा वेग 25 किलोमीटर प्रति तासी असतो. त्याला लायसन्सची आवश्यकता नाही, RTO पासिंगची आवश्यकता नाही. त्याचबरोबर तुम्ही चार्जिंगच्या आजकाल सायकली निघाल्या, त्या सायकली देऊ शकता. परंतु मला तशी परिस्थिती दिसत नाही. सध्या जर आपण बघितलं तर सर्वात जास्त वाहन जर कोणी चालवत असेल तर 18 वर्षाखालील मुले. अतिशय हे आहे. आमचा आणि फराटे साहेबांचा चांगला अनुभव आहे की औरंगाबाद शहरातले लोक येऊन आमच्या हद्दीमध्ये रेसिंग करत आहेत.
त्याला आम्हाला सकाळी 6 वाजता नाकाबंदी लावून थांबावं लागलं, त्यामुळे दुर्दैवानं अपघात सुद्धा घडला होता। तर हा प्रकार इथे नाही आहे। रेसिंगसाठी वेगळी ट्रॅक असते, तेवढी जागा असते, अनुकरण करा पण चांगलं अनुकरण करा। पाश्चिमात्य संस्कृतीचं अंध अनुकरण करून तुम्ही दिवसेंदिवस लोकांच्या जीवन धोक्यात आणताय। माझं मी साईडने चालतो, मी माझ्या वेगाने चालतो, पण एखाद्या भरधाव वेगाच्या बाईकने जर मला उडवलं तर माझं जीवन संपलं। कारण देवाने आपल्याला सुंदर जीवन दिलेलं आहे, आपण कोणत्याही प्रकारे डिसेबल नाही आहे, 2 हात पाय आहे, आणि याच्यानंतर येणारं अपंगत्व हे आपल्यासाठी अतिशय धोकादायक आहे। मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की जर तुमच्याकडून 18 वर्षाखाली जर अपघात घडला तर उद्या तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नोकरीमध्ये मिळणारं कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळणार नाही। त्यामध्ये आता नवीन कायद्यानुसार एक बदल केलेला आहे की जर तुम्ही तुमच्या 18 वर्षाच्या खालील मुलांना वाहन दिलं, तो तुमच्या माहितीत असो किंवा नसो, त्यामध्ये सुरुवातीला 25,000 रुपये दंड आहे आणि पालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यामध्ये कमीत कमी 3 वर्ष शिक्षा आहे। अशी घटना आता रिसेंटमध्ये आपल्या फुलांब्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होते। 18 वर्षाखालील मुलांना त्याचे वडील वाहन शिकवत होते आणि त्या मुलीने ॲक्सिडेंट केला आणि दुर्दैवाने एका महिलेचा मृत्यू झाला, त्याचं कुटुंब अनाथ झालं। त्या मुलीवर आणि त्याच्या वडिलावर आपल्या फुलांब्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। या कायद्याच्या कचाट्यात अडकून आपलं जीवन संपू नका, कारण कसं आहे की हे दिवसेंदिवस प्रमाण आता सरांनी सांगितल्यासारखं टीव्हीवर बातम्या बघा, नाहीतर आमच्या मीडियावर बघा। आता पैठण तालुक्यात MIDC हद्दीमध्ये आजच सकाळी ट्रॅक्टर आणि याचा एक अपघात झाला, अतिशय रक्त सांडलेले चित्र ते रोज आम्हाला बघून येतो। काही नाहीये, फक्त वेग आणि जाण्याची घाई। जर तुम्ही सर्वांनी जर या गोष्टींचं पालन केलं तर हे आवाक्यात येऊ शकतं। आणखी एक सांगण्यासारखी बाब म्हणजे सर आम्ही जे 781 अपघातांचं अनालिसिस केलं, याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण 80% बाईकचं आहे, बाईक स्वार 80%, आणि त्याच्यामध्ये सर्वात जर लॅक काही असेल तर हेल्मेटचा वापर न केल्यामुळं वायटल पार्टला झालेल्या इंजुरीमध्ये हे 80% लोकांनी आपलं प्राण गमावलेलं आहे। आपण ग्रामीण भागातून मुख्य रस्त्यांवर येतो, आपल्या रस्त्यांची अवस्था बऱ्यापैकी आता 80% रस्ते सुधारलेले आहेत। 2-3 नॅशनल हायवे झालेत आपल्या जिल्ह्यामध्ये, काही स्टेट हायवेज आहेत, पण गावामधून अतिशय वेगाने येतो। आणि आणखी एक दुर्दैवाची बाब म्हणजे कसं आहे की परदेशामध्ये जर तुम्ही दारू पिऊन वाहन चालवलं तर तुमचं निलंबन, वाहन निलंबन किंवा परवाना निलंबन केलं जातं, आणि त्या निलंबनानंतर जर तुम्ही गाडी घेऊन चालवलं तर तुम्हाला विदाऊट कन्सेंट 3 महिने जेल दिली जाते। आपल्या इथे आम्ही नियमितपणे करतो, पण आम्ही हेही बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या लोकांचं अलीकडे प्रमाण वाढलेलं आहे। एक्स्ट्रा डेअरिंग आल्यानंतर त्याला स्टेअरिंगवर बसल्यानंतर त्याला असं वाटतं की मी सगळंच आहे, आणि की अतिशय वेगाने वाहन चालवून ते स्वतःचा जीव घालवतात, त्या गाडीत असणाऱ्या त्यांच्या मित्राचा आणि ज्याची चूक नाही अशा पुढच्या व्यक्तींचा हे करतात। तर मी आज या कार्यक्रमात दुर्बल होऊन जातो त्यामध्ये। त्यामुळं आमचं एक उद्दिष्ट आहे किंवा सगळ्यांना जनजागृती व्हावी। तुम्ही मुलं तुमच्या घरातल्यांना पण सांगू शकता की बाबा मला अजून 18 वर्ष पूर्ण व्हायचं, मी गाडी चालवत नाही, मी लायसन्स काढेन तेव्हाच मी गाडी चालवेन। आता सगळ्यांनी ठरवायचं आजपासून। आणि मी तुमच्यासाठी एक शाळांना विनंती करतो की तुम्ही RTO औरंगाबाद यांना एक दर महिन्यातून एक दिवस खुलताबादला कॅम्प घ्यायला सांगा किंवा एक कॅम्प घ्या, आणि आठवड्यातून महिन्यातून एक दिवस कुणाला लायसन्स काढायचे इथंच होऊन जाईल। बरेच लोक काय म्हणतात आपण कधी औरंगाबादला जाऊ आता आणि कधी लायसन्स काढणार, त्यासाठी तुमच्या सोयीसाठी आपण रिक्वेस्ट करायला तुमच्या कॅम्प घ्यायला आणि सगळ्यांना करायचं तुम्ही लायसन्स घेतल्याशिवाय गाडी चालवणार नाही। आणि आपल्या आता दहावीच्या परीक्षा आलेल्या असतात, 10वीच्या सुट्टी असते, आपण बाकीच्या कलागुणांना वाव द्यायचा गाडी शिकण्याऐवजी। आणि सगळ्यांनी वाहतुकीचे नियम पाळायचे, घरच्यांना सुद्धा सांगायचे। बऱ्याच जणांच्या घरी गाडी असते, तिचा विमा नसतो, आपल्या घरच्यांना वडिलांना विचार आपल्या गाडीचा विमा आहे का। उद्या जर घरात गाडीचा ॲक्सिडेंट झाला, आपल्या घरातल्या कोण वारलं किंवा जखमी झाला, तर सरांनी सांगितलं की 2 विद्यार्थ्यांचे मित्र वारले ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होऊन, त्यांच्यावर लायसन होतं का नव्हतं, त्यांचे पालक याला जबाबदार राहतात। उद्या जर तुम्हाला काय झालं तर तुमचे पालक याला जबाबदार राहतात की तुमच्यावर लायसन नसताना त्यांना तुमच्या हातात गाडी चालवायला दिली। त्यामुळे तुमच्या पालकांची पण जबाबदारी तुमच्या एवढीच।
आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या आव्हानाला विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला याबद्दल मी आमच्या विधी सेवा समिती खुलताबाद यांच्या वतीने आपला आभार आहे. धन्यवाद. थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.